जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 जय जय राम कृष्ण रूप पाहतलो चरी। 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 सुख चाले हो सारणे। सुख चाले हो सारणे। सोहा विठ्ठल बरवा। सोहा विठ्ठल बरवा। माधव बरवा। सोहा माधव बरवा। सोहा विठ्ठल बरवा। सोहा विठ्ठल बरवा। सोहा माधव बरवा। सोहा माधव बरवा। सोहा विठ्ठल बरवा। सोहा विठ्ठल बरवा। बहुता सुकृताची जोडी। बहुता सुकृताची जोडी। बहुता सुकृताची जोडी। बहुता सुकृताची जोडी। म्हणून विठ्ठली आवडी। म्हणून विठ्ठली आवडी। सोहा विठ्ठल बरवा। सोहा माधव बरवा। म्हणून विठ्ठली आवडी।
आधी चोरी केली खरे
आज चोरी के खरे आज चोरी के खरे आज चोरी के खरे आज चोरी के खरे आज चोरी के खरे मुबारक
पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पहाती गवळणे तवती पालक्षी दुधाने म्हणते नंदाची पोरे आधी चोरी केली खरे तया विलनाशी नवे दुसरिया ऐसी म्हणते नंदाची पोरे आधी चोरी केली खरे सवे तुकया मेला तेने अगुणा आणला म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे समचरण सरोजम सांद्रणीला मुधावम जगननेत पाणी मंडलम मंडलानाम तरण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताती दुसरे चरणा संताती दुसरे चरण संताती पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाले कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाले कथेचा विस्तारू बाबा दी सद्गुरु दास तुकार बाबा दी सद्गुरु दास तुकार बाबा दी सद्गुरु दास तुकार दास कृपाला सद्गुरु दास तुकार बाबा दी सद्गुरु दास बाबा दी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नवना दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद वेशवाळंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताचा 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 मस्तक हे पायावरी यावर संताचा यावर करी संताचा
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. विठ्ठल 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 कुंडलिकावरती हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल पहाती गवळले कवती पालत हे दुधाणे, म्हणती नंदाच्या पोरे आज चोरे केली खरे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी हा काला प्रसंग आहे. काला प्रसंग का करायचा? भगवंतांच्या गुणांवर गायचा आहे. द्वापार भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला. कृष्ण अवतार आपलं खरं प्रेम सुख भक्तांना गोपाळांना दिलेलं आहे. याचं रूप पण बघून ज्ञानोबरांनी 700 वर्षाखाली वाळवंटात काला केला. आणि काल्याची प्रघात संप्रदायामध्ये फड परंपरेमध्ये आद्यास चालू आहे. कीर्तसेवेला आरंभ करण्यापूर्वी या सळगी परिसरामध्ये मित्रनगर ना या ठिकाणी पंढऱ्या परमात्मा आणि आलेले आहेत. अर्थात पूज्य गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी ऐश्वर अवतार बाबासाहेब महाराज सातारकर यांची कृपा आशीर्वाद, पूज्य आदरणीय थावरे भाऊ महाराज यांची प्रेरणा आणि राजाराम गायकवाड महाराज यांचं पारा नेतृत्व, या तिन्ही कारणामुळे हा सेवेचा योग आहे. आज सेवेला 31 वर्ष झालेले. पंढऱ्या परमात्मा या ठिकाणी आलेले आहेत. याचं स्वागत केलेलं आहे, स्थापना केलेलं आहे. बाबा महाराजांनी त्या ठिकाणी प्रसादेवाणी सांगितली होती, या पंढरी या परिसरामध्ये भगवंताची स्थापना करा. फार चांगला काळ येणार आहे. भगवान स्वतः इथं अधिष्ठानामध्ये अधिष्ठित आहेत. त्यांच्या कृपेने हा सोहळा चालू आहे. या सोहळ्याच्या आरंभाला आज सप्ताहाचा शेवटचा सांगता दिवस आहे. या सांगताचा आणि अभंगामध्ये आता काळाच्या अभंगामध्ये तुकोबऱ्या सांगतात. वास्तविक आपला वेळ झालेला आहे. वाजले किती? 11 वाजलेले आहेत ना. आता थोड्या वेळाला किती वाजतील? 12. सदा कोणी बीज नाही म्हणलं तर लोकांना तर म्हणते हळूच, महाराज वाजले की 12 वाजू द्या. मला सेवेत आरंभ करायचा. आपल्याला या सेवेच्या अभंगात तुकोबरांनी भगवंताचं गुणांवर गायलेलं आहे. असं म्हटलंय शास्त्रामध्ये, वाणी गुणानो कथनो श्रवणो कथायाम. वाणीनं गुण गायलं पाहिजे, श्रवणाने श्रोत्राने श्रवण केले पाहिजे. ही आपली देहबुद्धी आहे, मानवबुद्धी आहे, भगवत बुद्धी आवश्यक वापरली पाहिजे. त्यासाठी आपल्या देवाचं गुणांवर गायचं आहे. आणि हे गाताना तुकोबराया म्हणतात, काही नते लीला चरित्र पवाडे, काही नते लीला चरित्र पवाडे, रामचे सौंदर्य स्वैत्र गाये. तुकोबराया म्हणतात, कीर्तनामध्ये आज काय गायचंय? येऊन तुम्ही कुठला विषय घ्या, महाप्रामुख्याने कोणता विषय घेतला पाहिजे? महाराजांनी दंड सांगितला, प्रकाश सांगितलेला आहे. आज काला प्रसंगात भगवत गुण गायले पाहिजे म्हणतात. तर देवाचे गुण अपार आहेत. अनंताचे गुण अनंत अपार तुकोबराया म्हणतात. नकळे साचार तुका म्हणे. देवाचे अवतार पुष्कळ आहेत. अनंत अवतार कसे म्हणतात. देवाचे नाम अनंत आहेत, रूप अनंत आहेत, गुण अनंत आहेत, अवतार अनंत आहेत. प्रामुख्याने आज कोणत्या अवतार वर्णन केले पाहिजे? आता 8वा अवतार. कृष्ण अवतार कितवा आहे? 8वा आहे, होय ना. क्रमाने किती अवतार आहे? 8वा अवतार. मागा नेहमीच सांगितलं असेल किंवा 8वा आहे. मला मराठी 1 ते 8, मराठी बघा, इंग्लिश नाहीये. 1 ते 8 वेळा सुधारणा. मी का मास्तर नाहीये. आपण 1 लिहितो का नाही? लिहिताना कसं 1 ला गाठ आहे, 2 ला मध्ये गाठ आहे का नाही, 3 ला पण गाठ आहे, 4 ला गाठ अविनाश आहे का? 4 ला गाठ आहे, 5 ला गाठ आहे, 6 ला गाठ कुठं गाठ आहे? आत आहे. कसे आतले गाठी माणसं असतात काय? 6 ला गाठ आहे, पण 7 ला पण गाठ आहे, 8 ला गाठ नाही. जुने मास्तर म्हणत होते म्हाताऱ्याचं काठी 8 म्हणत होते. 8 आकडाला गाठ नाहीये, मग आपली मस्त 8 अशी गाठ आहे. आपण देवाचं गुण गायले पाहिजे.
नाही गायले तर देवाला विसरतो काय होणार आहे. तुकोबरा बाळकडे अभंग सांगतात, विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे चौरस्या. देवाचं आठवं देवा चिंतन आपलं आपलं जीवनाचं ध्येय आहे. मग 8वा अवतार देवाचा फार मोठा गोड अवतार आहे, श्रीकृष्ण अवतार आहे. भागवतात नाथबा सांगतात, बहुत अवतारी अवतारला देव बरी या अवताराचा नव लावो. देवा न कळे आवी प्राहवो अगम्य पाहवा हरलीला. 8व्या अवतार भगवंताने लीला केली, ती लीला आज गायची आहे. कृष्ण चरित्र म्हणलेले त्याला, गोपाळ लीला, बाळ लीला, बाळ क्रीडा म्हणलेले म्हणतात, ते आज गायले पाहिजे. प्रामुख्याने आजच्या कीर्तनामध्ये आज काय आहे, काला. आज काय आला तुम्ही, तुम्ही आम्हाला विचारा आज तुम्ही काय आला. काला खायला आला आहे ना काटे, लवकर आलं बरं कर. आता नेहमी बिहार विसर होत असते, माझं काटलं काम झालं म्हणतं. काला केव्हा खायचा असतो, अगोदर कीर्तन करायचं असते, नुसतं काला काट घालायचे असते. हे मी म्हणतो तुकोबऱ्या म्हणतात. काय म्हणतात महाराज, हेची अनुवाद सदा सर्व काळ करोने गोपाळ काला सेव. हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ करोने गोपाळ काला सेव. तुकोबऱ्या म्हणतं काला खायचं ना, हो मिळेल पण आता लगेच नाहीये, 12च्या नंतर. अगोदर काय करा, भजन करा. करू भजन भोजन, पण दादाची परंपरा आहे, तरुण दादाची परंपरा आहे अभंगा तुकोबऱ्याचा. करू भजन भोजन धनी घेऊ नारायण. भजन म्हणजे काय, देवाचं गुण गायचे. काय गुण गायचंय तुकोबऱ्या म्हणतात, हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. अनुवाद करू, गुणानुवाद करू, मग काला शिवण करू. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना विनंती, एक तासभर शांत राहा, देवाचं गुणानुवाद ऐका. सांगणारे कोण आहेत, नामदेव महाराज नाहीये, तुकाराम महाराज आहेत. नामदेव महाराज देवाचे लाडके भक्त आहेत. नामदेव महाराज देवकीचे नाही आहेत. नामदेव महाराज रेळेकर, बघा महाराजचं लक्षात आढळणार. तुकोबऱ्याचं नाव मोरे, नाथांचं आडनाव दोषी कुलकर्णी म्हणतात. असं नामदेवचं आडनाव का रेळेकर, दादेला शिंपी. संत दाखवण्याचं संत दाखवणं आता याचा धर्म नाही तसा तो उल्लेख करत झाला. तर असे नामदेवराय देवाचे लाडके भक्त आहेत. त्या नामदेवरायाने देवाची बाळक्रीडा लिहिली. पण काला फार मोठा प्रसंग आहे बघा, तुम्ही कीर्तन करायला सांगता भागवत. तुम्ही बाळक्रीडा आहे, नाथांची बाळक्रीडा आहे, तुकोबऱ्याची बाळक्रीडा आहे, नामदेवरायाची बाळक्रीडा आहे. बघा फार मोठे बाळक्रीडा. नुसतं बाळक्रीडा वाचून काय 100 अभंग बाळक्रीडेचे फार सुंदर प्रकरण आहे, सर्वचरित्यात उमटलेले आहे. तर असं त्या बाळक्रीडेच्या पहिल्या अभंगात तुकोबऱ्या देवाला करुणा भागतात. देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय देवा, परेशी केशवा विनंती माझे, परेशी केशवा विनंती माझे. देवादिदेवा जगत्रय देवा, देवादिदेवा जगत्रय देवा, परेशी केशवा आदिवारी तुझे वरी गुणनाम, आदिवारी तुझे वरी गुणनाम, आदिवारी तुझे वरी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा, काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वारी तुकोबऱ्या भगवंताला करुणा मागता, देवा मला असं प्रेम द्या. प्रेम
पाहिजे की नाही एवढंसं प्रेम पाहिजे बघा संसार प्रेम पाहिजे की नाही तर संसार प्रेम म्हटलं कसं व्हायचं जो तो तिकडे मातून तिकडे म्हणले एक महाराजच्या घरी महाराज आले कीर्तनला बघा कीर्तन आले तर माणसाला वाटलं त्याला महाराज घरी घेऊन जावं महाराज त्याला घरी आपल्या चहा प्याला त्याला मग आले महाराज दोघांचं प्रेम जर आटलं होतं दोघांचं मुलं कसं नवरा बायकोचं दोघांची गट्टी झाली ती भांडण आता लग्न त्याला लहान पोरगं पण होतं मध्ये आपण तर लेकराला अरे बाळ्या सांग तुझ्या आईला कशाला बाळा नव्हता अजून बाळाला घ्यायचा याला घेणार होता मग कधी गेलं महाराज बसवलं पाणी दिलं आता बायकर बोलायचं आहे मग गट्टी झाली तिकडं बरोबर महाराज चहा केला सांगा महाराज म्हणले मला चहा केला सांगा महाराज म्हणले मला चहा बरोबर महाराज चहा सांगतो म्हणले ठीक आहे त्याने ओळखलं म्हणले मावतून नावात आला महाराज साखर नाही माहित का तुम्हाला महाराज म्हणले हे बोललं महाराज आहे का बायको बोललं रे म्हणजे नवऱ्याला बायकोला बोललं बायको बोललं आम्हाला मग महाराज म्हणले आता नवऱ्या राग आहे साखर नाही म्हणल्यावर आपली किंमत करेल ती साखर नाही म्हणलं लाज वाटते तुम्हाला महाराज होतो महाराज लाज वाटते बायको म्हणते महाराज तुम्हाला अक्कल आहे का तुम्हाला सांगा लागते होता महाराज तुमची त्याग टोकला म्हणले आमची लाल अक्कल करायला म्हणले कसं संसारात प्रेम पाहिजे का ते व्यवहार कसं व्हायचा मग सगळा संसारात प्रेम राहतात परमानंद प्रेम आवश्यक आहे का नाही म्हणजे भगवंताला तुकडं काय म्हणतात प्रेम सुख देही प्रेमावर नाही समाधान ऐसे देही प्रेम काही कळा देवा मला प्रेम द्या प्रेम कशाला पाहिजे गुणगाईन आवडी गुणगाईन आवडी परमात्मा मला तुमचं गुण गायचंय मला प्रेम द्या ऐसे देई प्रेम काही काळा ज्या प्रेमाला तुमचं गुण गायला बळ मिळेल सेवे बुद्धी मिळेल भगवंताला करुणा भागली तुकोबराय सेवा भरपूर होती भगवंताने कृपा केली मला आशीर्वाद दिला महाराज तुकोबराय म्हणले देवा म्हणले बस मला दुसरं काय करू नको म्हणले गुण गायन आवडी हे जे म्हणजे सर्वजोडी आहे भगवंताने कृपा केली तुकोबरायावर मग तुकोबराय गुण गायला आराम करतात आज कोणतं गुण गायचंय देवाचं गुण गायचंय ज्या भगवंताने कृष्णावतार घेतला आणि भगवान द्वारकेमधून गोकुळामध्ये आले जन्मले कुठं मथुरेत जन्मला मथुरेत वाढला गोकुळात गायचा रे गोपाळात ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला राधे ओळख मला ओळख मला राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला कोणाचा मी कोण राधे ओळख मला हा प्रसंग नंतरचा आहे पण देव जन्मले कुठे मथुरेत वाढला गोकुळात काय रे गोपाळा देवाचं फागून टावत रे
ज्ञानोबा असं म्हणतात शेती उपयोगा गेला पांडवास. असो असा परमात्मा गोकुळात आला. सांग गोकुळात का देवाला हो म्हणजे शिळगीत देव का आले म्हणजे सर्वांच्या सेवेमुळे पुण्यामुळे देव आले. तर तसं गोकुळात देव का आले गोकुळात आले तर कुठं आले नंदगृही आले. नंद बाबा यशोदा मैया नंद कोण आनंददायक नंद राजा आहे. नंद को आनंद भयो जय करिया लाल की म्हणते. यशोदा माता कोण आहे यशोधरा ती यशोदा म्हणतात. तर नंदाघरी देव का आले तर कारण काय असलं पाहिजे तर महाराज सांगतात देवाला घरा नंदाची गावा. देवाला घरा नंदाची गावा. दैलेकाचा दैवा दैव हो एवढा मोठा परमात्मा निर्गुण निराकार असणारा परमात्मा. सगळ्या देवाचे 2 रूप आहेत निर्गुण आणि सगुण. पण निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार नाही जे आकार त्याला रंग नाही रूप नाही गुण नाही. कबीरजी म्हणतात रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तूही रघुराया. ज्ञानोबा म्हणतात नाही रूप वर्ण गुणाचे असा परमात्मा सगुण साकार झाला आणि आला कुठं नंदाघरी आला. नंदाघरीच काय आला तर नंदभाव मोठे अधिकारी होते. ह्याने 3 जन्म फार मोठी सेवा केली होती. भगवान प्रसन्न झाले वर मागा. नंद बाबाने काय मागितलं आता बा पूर्वजन्मामध्ये भगवंता तुम्ही देव हा ब्रह्मांड देवाची सेवा सगळी सेवा करतात पण मला तुमची वात्सल्य भक्ती करायची आहे. मला तुम्हाला पुत्रप्रेम द्यायचं आहे तर माझ्या घरी तुम्ही लहान रूपाने या बाल रूपाने या. नंदाचे सुकृत झालेसे नामदरेचं गात आहे. नंदाचे सुकृत झालेसे बहुत म्हणून भगवंत आला तेथे बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी. आनंदाया नरनारी आनंदाया नरनारी नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी कुठे आले देव वा पक्का सुंदर आहे तो काय ह्याला पारा काय म्हणून तुम्हाला बसवलं त्याने. हे बघ पक्का फार मोठे तरबेज बघा यांची परंपरा मोठी आहे. भगवान परमात्मा बाळ रूपाने नंदाघरी आले. नंदाघरी जाता येता वसुदेवा नाही झाला गोवा सवे देव. आणि देव कसे आले अविनाश कुठे अविनाश आले अविनाश धरोणे आकार. आले अविनाश धरोणे आकार. दैत्याचा संहार करावया. करावया भक्तनाचे पालन. आले रामकृष्ण गोकुळासी. परमात्मा गोकुळात काल आहे. देवाचं 2 काम होतं. कोणतं काम आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. तो कोऱ्याचं मराठी अभंग. मराठी अभंग म्हणजे भाषा भक्ता राखी पायापास दुर्जना संवाद म्हणतात. गोकुळामध्ये मथुरेमध्ये फार मोठे दैत्य मानले होते. दैत्याला मारायचं भक्ताला पाळायचं धर्मस्थापन करा हे देवाचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल
देवाचा धंदा आहे हो, तो तर धंदा आहे का नाही? तसं देवाचा धंदा योगिनी चक्र गदा हा छदन जो आपला धंदा आहे का नाही? विठ्ठल 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 हे काय नाही बघा टाळ कोटाले म्हणून काय बोलायचं म्हणले आम्ही टाळ कोट नाही काळ कोटतो म्हणायचं. आमच्यावर हसतात पण आमचं काय काळ वाया जात नाहीये. लोकांना काळ खात आहे पण आपला छोटा बाळ काळामध्ये सुटलेला आहे. आपण काय तो घबरायचा नाम घेता तर दर्शनी चित्रे सांडलेली लेखनी. तेवढा काळ चिंतनात गेला ना, आता आपण 2 तास काळ चिंतनात जाणार आहे. त्या काळाचं पुण्य भरपूर होणार आहे लक्षात आपल्याला. असो ते सांगायचं काय आपल्याला, अशा परमात्मा मोठा भगवान गोपाळ कृष्ण आहे. तो भगवान चिंतन करता देवाचा धंदा आहे. अविचार न करतो धंदा एवढा आम्ही गेलो आपण असं आपला धंदा वेगळा आहे आपल्याला. अभंगा तुकोबरे म्हणता असा परमात्मा गोकुळामध्ये आला आणि त्याने काय केलं, गोष्टी चरित्र केलं. चरित्र आपण आहे बघा, चरितंबर गुणातश शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. असं गोष्टी चरित्र फार मोठा अपर आहे. असं म्हटलंय बघा शास्त्रात उल्लेख केले न देव चरित्र आचरण म्हणते. रामकृष्ण 2 मुख्य अवतार आहेत. रामचरित्र अनुकरणीय आहे, आचरणीय आहे. कृष्ण चरित्र कसं आहे उच्चार करायचा म्हणजे. साधू चरित्र आणि रामचरित्र आचरणीय आहे. संत कसे वागले आपण वागा प्रयत्न करायचा. कृष्ण अवतार चरित्र वागाचं कृष्णासारखं म्हणलंय. कृष्णाने मग कृष्णा 16,000 बायका केल्या. तेव्हा किती बायका केल्या माहिती? बाईला 16,000 रे. आपल्या एक संबंधात एक सारखं ओरडते आमची नाही बघा, मग तुमची पण नाही. मुलाही बोलणं त्याची ओरडले असं. अशा देवाला बाईला 16,000 केल्या. एखादं म्हणलं आम्ही 2 केला काय हरकत आहे. एका 2 केल्या बघा सांगता नाही असं वय झालं होतं. लोक म्हणले काय पोरगो होय ना काय नाही, एका दुसरी कराय कधी तर नाही. पहिले विचारतो म्हणले होय ग, लोक असं म्हणते ते लोक म्हणतो का तो म्हणतो म्हणले दुसरी करू काय काय ते म्हणले. आता करा काय करत नको म्हणलं, ऐकणार काय म्हणले. केल्या तर केल्या. दुसरीचा तरली मिळाली. पहिले म्हातार झाले बघा जरा काळजी करू लेकरू होईना म्हणून. पहिली काळजी केली दोघं झोपायचे. मग एक डोस वाटते केले त्याने. पहिली बायको होती ना म्हातार झालती, सळे केस पांढरे झालते. ह्याचे केस काय काळे पांढरे झालते, इंडिपेंडंट झालं. काय काळे होते काय पांढरे केस. नवऱ्या तो झोपली पहिल्या वाटायचं माझे केस पांढरे झाले, सगळे पांढरे झाले. नवऱ्या केस पांढरे असा वाटायचे त्याला, काळे नको वाटत. नवरा झोपली हळू त्याने काळे केस उठायचे पटा पटा पटा. थोरली बायको नवऱ्याचे काळे केस उठायचे, तिला पांढरे पाहिजे होते. तिने काळे कसे उठायचे पटा. नवरा म्हटलं काय 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 ना काय ना म्हणजे. मग तिने झाले दुसरा कारण दुसऱ्या वर्षी बायको त्यांनी बायकोकडे गेले गे. त्यांच्या बायको म्हणजे माझे केस सगळे काळे भोर आहेत, नवऱ्याचे केस काय काळे आहेत काय पांढरे आहेत. ते पांढरे केस मला आवडत नाही म्हणायचे. ते नवऱ्याचे पांढरे केस काढायचे पटा पटापट. कळालं का? थोरलेले काळे उपसले केस आणि डाक्टरने पांढरे केस उपटले. मग खाली काय राहिले गाठी गाठी घेतली. त्यांनी म्हणा आलाय राम राम पाहुणं राम राम पाहुणं. कुठे बसतो म्हणजे बसा डोक्यावर म्हणला. नको बाबा कसं म्हणली म्हणजे काय करायचं. असं 2 बायका गेल्यावर फजित होती. पण देवाला 16,000 बायका होत्या. अरे तो देव आहे, तू लीला देवाची. विठ्ठल 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 असा परमात्मा भगवान गोकुळामध्ये वाढत चाला. देवानं पुष्कळ खोड्या केल्या. खोड्या करता एक खोडी असं केली भगवंतानं की एक गवळणी पाण्याला गेली होती. कुठे गेली होती? घागर घेऊन पाण्याला गेली. देवानं पाहिले. तेव्हा आपले खेळगडी गोळा केले. देवाचे मित्र कोण कोण देवाचे मित्र? ऐसे देवादीचे घडी पेंद्या सुदाम्याची जोडी बळीभद्र त्यांचा गडी माझी आछुडे बछुडे चकुडे ग राधे रुपडी. यशोदामाया म्हणते बघ गवळात. यशोदामाया म्हणते गोपाळात गवळे रडला. देवाचे 9 लाख सोंगडी गोळा केले भगवंतानं. देवाचे मित्र किती होते? मोठे मोठे होते का? कलाकार कीर्तनकार ज्ञानी पक्वादवाले गाणारे म्हणणारे असे होते का? नाही. लहान देव लहान होता. देवाचे मुलं सुद्धा लहान मित्र लहान लहानच म्हणतात.
जरा पाहिजे कळलं नाही. लहान 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 बोले घेऊन म्हणायचं का? लहान 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 बोले घेऊन, लहान 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 बोले घेऊन, कोण कोणी म्हणे मोहन, मोहन 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 मोहन, कोण कोणी म्हणे मोहन. लहान 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 बोले घेऊन, लहान 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 बोले घेऊन, असे देवाने आपले मित्र गोळा केले. देवाची टीम तयार झाली. देवाची टीम किती होती? 11 गडी, 12 गडी, 15 गडी, 20 गडी नाही. देवाची टीम किती मोठी? 9 लाख. सवे अभंग बोलताना बोलायचं नाही, प्रमाण बोलायचं. सवे 9 लक्ष सौंगडे, पशुपा वेडे वाकोडे, सुदामा बोले बोबडे ती आवडे गोविंदा. 9 लाख गोपाळ मित्र होते. असे मित्र गोळा केले आणि त्यावेळी देवाने विचारलं, बाळानो गोपाळानो तुम्ही रोज काय खाता? विचारलं गोपाळानो. हो म्हणा की आम्ही गोपाळ काय म्हणतात? गोपाळानो म्हणजे आमचं महेश म्हणते म्हणजे आमचा विषय. तुम्ही रोज काय खाता? एक जण म्हणले चहा बटर, एक जण म्हणलं गुड्डे, एक जण म्हणलं पार्ले, एक जण म्हणलं उपीट. हे असलं खाता काय म्हणले? लोणी खाता? लोणी. लोणी कसलं असतं माहिती आहे म्हणजे? तूप कसं का तूप? तो बोलला आमची आई चूप म्हणते म्हणली. तूप माहित आम्हाला म्हणली. खायचं का सगळं म्हणले? हो खायचं आहे. सगळे माना हरवल्या. खायला कोण नको म्हणतं का? चला चला सगळे गोपाळ निघाले हुर्रे करत. गोपाळ असते म्हणले. त्यावेळी देव म्हणले, हे गोपाळानो सावकाश चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, यार तरी यारे लागे, यार तरी यारे लागे. भगवान म्हणाले, गोपाळानो तुम्ही यायचं ना माझ्या मागे या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. सगळे बघा म्हणतो. आता आधे उदर आधे उदर बाकी मेजबेरी पिचे असं नाही आहे. सगळे माझ्या मागे या म्हणते. मग तुम्हाला काय देणार आहे? मी तुम्हाला भरपूर खायला म्हणणार आहे. केव्हा? 12 वाजता. आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. भरपूर खायला मिळणार आहे तुम्हाला म्हणतात. मग पोरं निघाले मोठे आवाज करत. बाबा म्हणले, देव म्हणले, अरे सावकाश लायचं, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे, तिने नका भोर पोटे. सर्व गोपाळांना सावध केलेले आहे. सगळे गोपाळ निघाले. या एका मोठा वाडा होता. त्या गवळाने जे पाण्याला गेले होती. आता घरात कोणी नव्हतं. घर पाहुणे एकांत आहे. नवे बेदा भक्तीचे म्हटले. देवाला कोणतं घर आवडतं? देवाला कोणतं घर आवडतं? वैष्णव सदन आवडले, नावडे वैकुंठ शेषाचे शयन. वैष्णव सदन आवडले. ज्या घरा भक्ती आहे तिथं देव त्याला शोधू म्हणतात. भक्तीचं घर देवाला आवडतं. मग त्या घरामध्ये नैवेद्या भक्ती आहे. घर पावणी एकांताचे. घरात एकांत आहे.
नवविधा भक्ती आहे आणि ते घर देवाला आवडलं म्हणतात. पण त्या घरी रेगे चोरावे आलो नाही, रिते पाळतोनी शिळे माझे, रिते पाळतोनी शिरे माझे बाळक्रीडा. असं तर 8व्या घरामध्ये देव शिरलेला आहे. कवाड उघडलं, येणे माझे कवाड उघडले, घरात शिरले देव. घरामध्ये गोपिका बाहेर गेली होती. आत गेले तर शंके होतं, शंके लावले दुरी, शंक उंच होतं. मग तेव्हा देवाने काय केलं, दहीहंडी केली. शंके लावले होते तिघाचे बेवरी, 2-3 पोरं उभा खाली, एकावर एक दहीहंडी करतो ना आपण. आणि तिघाच्या पोरावर देव चढले. देव त्रिगुणातीत आहे. ही गौळसात आणि त्रिगुणातीत होती. पण देव सुद्धा त्या गौळीच्या अवस्था वावरून भगवंताला सुद्धा त्या गौळीचं प्रेम भोगात सुद्धा म्हणतात. मग होतो तिघाचे मेवरी, गोपाळच्या तिघाच्या वर चढलेले आहेत. आणि दह्याचं मोठं मडकं काढलं. आता गाडगी मडके फक्त शहरातल्या बायसांना माहित नाही बघ. आता शल्लीचं मत आहे. तर लुडकं म्हणजे काय, तू सांग पाहिजे. लुटकं माहितीये का? गाडगी मडकी लुटक्याचा कुठं मोठ्या पोलिस शहराला पोलिस. असं मातीचे भांडे त्याला गाडगा म्हणतात. असं मोठं गाडगा उचललं भगवंतानं, त्याला असा काठ मारलं, ते काठ लांब ओढून गेले. किती लांब गेले, गाडगाव झालं तयार झालं. पुन्हा भगवंताने ते घातलेलं आहे. असं घट्ट मोठ दही लोणी खाल्लं. वरचा देव खायला म्हणतात. वरचा देव लोणी खाऊ नाही गेलं. खाद्य म्हणलं देवा काय तुम्ही खायला म्हणले, आम्हाला द्या की म्हणते काय. असं होतं बघ काय काय ठिकाणी. वरचा खायला खाद्य बरोबर येतं, आम्हाला द्यायला तर आम्ही तक्रार करू बघ. त्याला टिपला खायला द्यायचं, खा तुम्ही खा, तेरी बी चूप मेरी बी चूप, सांगू नको त्याला म्हणलं तर. भरपूर खाल्लं, खाऊ घातलं म्हणता. इतक्यामध्ये ते गवळण गागाई घेऊन आली पाण्यानं म्हणतात. त्यानं पाहिलं दार तर बंद होतं. दार उघडलं कसं. त्यानं दारात उभा राहिली, कडेवर घागर आहे. बघतो तर काय, कृष्ण गोपाळ घरात शिरले सगळं. अरे हा इथं कसं आला म्हणे. पाहिलं श्रीकृष्ण दिसायला फार सुंदर आहे, गोड आहे. तिला पहिल्या देवाला पाहिलं, तिला फार बरं वाटलं म्हणतात. देव कसा आहे, फार सुंदर आहे ना म्हणतात. पाहिल्या वेध लावी बैसीची विडून. देवाला पाहिलं, तिला फार बरं वाटलं म्हणतात. बोलता ते म्हणले, कृष्णा सगळं आलास रे. आता देव म्हणले, ए गोपाळांनो सावध व्हा, मालकीन आलेले. आपण एवढा होतो, गवळण बाहेर गेली होती. आता गवळण नेमकी दारात आली ना, आपण घरात आहोत. बाहेरचे माणसं घरात, घरातली मालकीन दारात. दारात कोण होती, घरातली मालकीन. आणि घरात कोण होतं, बाहेरची माणसं घरात होते. जुन्या बायका नाव घ्यायचं बघा, आदल्या पहिल्या घरात साखराचे परत. कसं म्हणले, त्यावेळी गवळण दारात होती, चोर घरात होते. त्यावेळेला गवळण म्हणते, काय रे कृष्ण सकाळ चोरी करायला. देव म्हणले, गोपाळ सावध व्हा रे. सावध व्हा म्हटल्या म्हणतात. शेळी गोपाळ सावध झाले. कृष्णाने काय केलं म्हणतात, अगोदर लोणी खाल्लं, दही खाल्लं, पुन्हा ताकाचा गोट घेतला दोन असं गोट. त्या गवळण म्हणले, तर आता तुला धरते आणि तुला नेते म्हणले तुझ्या ऐकत म्हणतात. ती गवळण सावका बोलता आली आणि त्या देवाचा हात धरला. चल म्हणले तुझ्या आईकडता म्हणतात. देवाने हात धरून दिला म्हणले. परत तोंडात ताकाची गोळली होती ना, ते फुर्र ते डोळ्यावर मारले. डोळे चोळताना पुन्हा देवा हात सुटला, पळून गेले म्हणतात. देव पळून गेला, कृष्ण गोपाळ पळून गेले म्हणतात. त्याने बाकी पाहिलं सगळं. आता म्हणले सळ गाडगे मडके रिकामच आहेत. आणि गाडगे रिकाम केलेले आहेत. दह्याचं मडकं होतं, दुधाचं मडकं होतं, तुपाचं मडकं होतं. आणि सळी गाडगे मडके रिकामच आहेत बघा. दही दूध ठेवायच्या पात्राला काय दुधाने म्हणले, तुकोबर आहे दुधाने. म्हणजे दही दूध ठेवायचे पात्र त्याला दुधाने म्हणलेले म्हणतात. त्या गवळीने पाहिले, काय पाहिलं, पहाटे गवळाने Thank you.
त्या गवळ्याने पाहिलं. काय पाहिलं? अभंगात तुकोबर काय म्हणतात? लक्ष द्या इकडे. गवळ्याने पाहिलं. पाहती गवळ्याने. काय पाहते गवळ्याने? त्या दुधाने पाहिले. दूध हाकायचं घालायचं जे भांडे आहेत, दही दूध ठेवायचे भांडे, ती गाडगी मडकी तिसरं पालतीच आहेत. तुकोबर म्हणतात त्या गवळ्याने पाहिलं. गवळ्याने पाहते गवळ्याने. आपल्या गवळ्याने काय पाहतील? पाहते गवळ्याने. टीव्ही पाहते. आणि अजून काय पाहायचं? मोबाईल पाहते. आपल्या गवळ्या सोडून द्या. त्या गवळ्याने काय पाहिलं? ती दुधाने पालती घालेले पाहिले. अरे बापरे म्हणले, ह्यातलं दही दूध काय झालं? लोणी काय झालं? त्याने ओळखलं. बरोबर आहे. मग आता पाहिलं ना, मग ते चोर कोण होता? ते नंदाच पोर आहे. म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. म्हणते नंदाची या पोरे, म्हणते नंदाची या पोरे. आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे. म्हणती नंदाची या पोरे, म्हणती नंदाची या पोरे. आधी चोरी केली खरे, तुकोबराय म्हणतात त्या गवळ्याने ओळखलं. आज चोरी कोण केली असली पाहिजे? एकच चोर आहे म्हणतात. ज्या गावामध्ये शेळगीत नाही बरं का, शेळगीत चोर असेल आपल्याला काय माहित आहे का? असेल नसेल. त्या गवळ्याने म्हणती या गोकुळामध्ये एकच चोर असला पाहिजे. कोणता चोर आहे तो? नंदाचं पोर. हा महाचोर आहे बघा. खेड्यापाड्या बघा, म्हणजे इतकेला गवळे म्हणतात बघा. म्हणून बघा गवळ्याने बघा हातातले म्हणले पाहिजे. आमचं ते इनकेचं मास्तर होते का बाबराचं, येत होतं सप्त्याला पाठवत होतो मी. नंदाचं कार्ट लय बाई चोरट असा गोळली काय म्हणून. जाऊ दे. आपण काय झालं म्हणतात, ती गवळण तुकोबरायच्या भाषेत काय म्हणती? बरोबर आहे. हे गाडगी दुधाने पालती कोण केली? हे चोरी कोण केली? तर म्हणती नंदाची या पोरे. अरे चोरी केली. खरं खरं तर खरं म्हणले. हा चोरी कोण केली? नंदाच पोर नाही म्हणले. दुसरं कोण चोर नाही म्हणले गावात. एवढं मोठं गाव आहे, सगळे सज्जे नाहीत, एकच चोर आहे. सगळे सज्जे नाहीत आणि देव चोर आहे. देव काय चोरतो? पण चित्त चोरतो. नवनीत याचं आहे. लोणी हे रूपक आहे. नवनीत हे रूपक आहे. नवनीत असले असेल अंतःकरणात सिद्ध शुद्ध आहे. शुद्ध चित्त आहे ना, त्याला नवनीत उपमा दिलेली आहे म्हणतात. मग देवानं नवनीत चोरलं म्हणजे काय? भक्ताचा चित्त चोरलं म्हणतात. परमात्मा कोण आहे? चित्त चोर आहे. एक ज्ञानोबा आहे का बघा सांगतात, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. अवघे पारुषाले दीन देह, अवघे पारुषाले दीन देह, अवघे पारुषाले दीन देह, अवघे पारुषाले दीन देह. बघा माऊली म्हणतात त्या देवानं काय चोरलं हो? अहो मला चैतन्य चोरलं. चैतन्य
चित्त चोरलं. त्यामुळे लाभ काय झाला, उलट फायदा झाला मला. अवघे पारोसले दीन देह, माझा देहभाव पालटला. देहाचं ममत्व केलं, देहाचा लोभ केला आणि अवघे पारोसले दीन देह, मला चैतन्य स्वरूप केलं, मला परमानंद स्वरूप केलं. हा किती लाभ आहे काय म्हणतात. आणि वास्तविक गवळीच्या चोरी केली नाही, भरपूर तू द्यायचं म्हणतात. ज्या घरात चोरी केली त्या घरामध्ये पुन्हा चोरी केली, पुन्हा भरपूर दुधाला होता द्यायचं म्हणतात. सल्ला करून वाटायचं माझ्या घरी चोराला यावं, माझ्या घरी चोर करायला यावं असं वाटतं. सगळं आपल्याला चोरी असं वाटतं कोणाला म्हणतं. पण त्या गवळीला वाटायचं, सगळ्याला वाटायचं आमच्या घरी देवान चोरी करावी. आणि हा देव आला का नाही लाभ व्हायचा म्हणता, उलट दुधाने तुपाला वाढायचे म्हणतात. असो अशा प्रकारे म्हणतात परमात्मा चित्त चोर आहे. आणि त्या चोरानं काय केलं तर चित्त चोरलेलं आहे. तुकोबराय म्हणतात अभंगामध्ये गवळ म्हणती मला नक्की माहित आहे त्या देवाशिवाय दुसरा चोर नाहीये. तया बिन नाशी नवे दुसरे या आयसी, त्याशिवाय एवढं मोठं नाश करणारा कोण नाहीये. हा सामान्य चोर नाहीये, हा फार मोठा महाचोर आहे. नामदरे म्हणतात हा आजकालचा चोर नाही हो. मग कोण आहे हा, जुना चोर आहे. आयसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दाता वा विठेवर भक्त पुंडलिकासाठी असं फार मोठा महाचोर आहे बघा. मग त्या चोराने चोरी केली. शेवटी म्हणतात ह्या चोराला आणलं कोणी हो, कुणी आणलं. ते गवळं म्हणते ह्या चोराला कुणी आणलं, ह्या तुकाराम महाराजांनी आणलं. ह्या मेल्या तुका शिव दिली बघा. जुन्या बायका शिव बघा म्हणतात मेल्या मोडत्या. आता शिव्या कसल्या आपल्याला माहित नाही. हे मेल्या पडत्या म्हणतात ना, तसं त्यावेळेस ती गौरव म्हणते ह्या मेल्या तुक्यानं सव्या तुकड्या मेल्या आणि त्याने आगुण आणला. हा तुकाराम महाराजांना त्याला रूपका सांगितले. हा तुकाराम मेला म्हणजे गेला आणि त्यानं देवाला आणलेले आहे. जो परमात्मा निर्गुण निराकार आहे आणि त्यानं त्या देवाला सगुण साकार केले म्हणतात. बरोबर का नाही. देव परमात्मा निर्गुण निराकार आहे. देवा रूपाला कोणी आणलेलं आहे, भक्ताने आणले म्हणतात. आणि याला रूपाबळे करुणे खळे हरिदर्शी म्हणतात. तुकोबरायांच्या वेळेला हा देव आला बरं का. हा चोरांचं घर माहित नव्हतं, आमचं घर माहिती कोणी करून दिलं, या तुकोबरायाने म्हणतात. मग सगळे तुकड्या मेला या तुकाराम महाराजांमुळं आमच्या घरी देव आला बघा म्हणतात. या तुकारामा शिवाय दिलेले हे कीर्तन बघा. असं कीर्तन चालू होतं. कीर्तन ते कीर्तन करायला लांबलं भरपूर लांबलं. स्वयंपाक आचार्य स्वयंपाक तयार केले होते. चुलीवर मोठ्या भाताचं पातेलं शिवत होतं. चुलीवर लाकडं घातले होते. मग जेवण तयार झालं होतं. महाराज कीर्तन लांबलं होतं, भरपूर लांब होते. त्या सगळ्या लोकांना एका मोठा त्याला राग आला. तर लाकूड घेतलं असा गोर हिंडायला लागला. महाराज म्हणले, महाराज घाबरले. म्हणले मला मारतो. पण तू काय म्हणले हे बाबा लाकूड घेऊन म्हणले. तो म्हणजे काय रे बाबा काय झालं, लाकूड काय घेता हातामध्ये. तो तुम्हाला मारत नाही म्हणले. मी कोणाला मारतो म्हणले, तुम्हाला बुक्का खोलून दिला त्याला मारतो. तुम्हाला बोलवलं म्हणजे त्याला हुडकावलं म्हणलं मी. तसं तुकोबरायला या ठिकाणी काय म्हणलं मारलं विनू सांगितलं तसं तुकोबरायाच्यामुळं. आणि हा देव आला बघा. मग गवळण काय म्हणजे सर्व तुकड्या मेला. त्या मेला तुका देवाला इथं आणलं बरं का. मग देवाने चोरी केली आणि ती चोरीचे गवळण पाहते गवळाने तवती पालत आणि विठोबा रखुमाई. एवढंच फक्त पहाटे गवळणी.
आणि चोरी केली खरी. भगवंतानं पुष्कळ चोऱ्या केल्या बघा. चोऱ्या म्हणजे खोड्या केल्या. खोड्या म्हणजे लिहिल्या देवाचे गुणानुवाद होतात. आणि हे गायल्यामुळे आपण विचार करा देवानं चोरी करायची. देव चोरी करतो का? चोरी करायला देव म्हटलं असतं का? हे चोर आहे लांब सरकार देवाशी लिहिलंय भागवतामध्ये. महाराज भागवत सांगितले त्याला माहित आहे. भागवत सांगले भागवतात ओवी आहे. ब्रह्म आणि चोरी करी. ब्रह्म चोरी करतो. देव आणि व्यभिचारी. देव आहे व्यभिचार कसं करतो म्हणतात. देवाला 16,000 बायका कसं काय. बरं पुत्र कलत्र हे परी आणि ब्रह्मचारी हे पण दाखवली म्हणतात. तर नुसतं ब्रह्म नाही परब्रह्म आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. वाकावाळे आंधो कृष्ण नवनीत चोरे. वाकावाळे आंधो कृष्ण नवनीत चोरे. वाकावाळे आंधो कृष्ण नवनीत चोरे. मनाची गवळणे हरते पाऊले धरा. 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 रांगत रांगत येतो हरिहाराज मंदिरा. रांगत रांगत येतो हरिहाराज मंदिरा. रांगत रांगत येतो हरिहाराज मंदिरा. मनाची गवळणे हरते पाऊले धरा. मनाची गवळणे हरते पाऊले धरा. हो लांबेरे म्हणतात हा परमात्मा परब्रह्म आहे. साक्षात परब्रह्माने इथे अवतरलेला आहे. तो चोरी कसं करतो. पण चोरी केली म्हणतात. परब्रह्म पण निष्काम आहे. अजून परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. असा परमात्मा चोरी केला. पण चोरी काय केली. वाक्यावाले अंधू कृष्ण नवनीत चोरी. देवाच्या पायामध्ये वाकी आहे वाळे आहे. परमात्मा अलंकार म्हणते बघा. वाकी ऋणधोन वाजती. देवाचे अलंकार म्हणते परमात्मा म्हणतात. अशा देवाने पुष्कळ अलंकार घातलेले आहेत. आणि तो कृष्ण नवनीत चोरतो. हे गवळा म्हणते हा चोर आहे. हो धरा धरा याला धरा. म्हणती गवळणी हरेचे पाऊली धरा. अरे हा चोर आहे म्हणतात. रांगत आहे लहान आहे. हा चोरी कशी केली आहे रे. तर गवळा म्हणते अहो आमच्या घरी आलेला आहे रे. मी त्याला पाहिलेलं आहे. कसं पाहिलं. रांगत रांगत येतो हरिहाराज मंदिरा. हा परमात्मा आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे. राज मंदिर आलेले आहे म्हणतात. रांगत रांगत देव रांगत येतो बघा. लक्ष ठेवा. देव चोरी करतो. आणि कसं चोरी करतो. एक गोळ्या म्हणजे त्या देवाला मी पाहिलेलं आहे. आमच्या घरी हा रांगत रांगत आला. देव रांगतो कसं महाराज सांगतो बघा.
दसवंती कोई सांगे आले कृष्णाची रे मागे हा कृष्ण रंगत रंगमचा घरी आला होता म्हणतात. देव कसा रांगतो ते गळवण म्हणती तळवे तळहात टेकित. हा तळवा ना खाली टेकलेला आहे, डावा गुडगा असा ओढतो आहे, असा डावा गुडघे रांगत रंगणी रंगणाच्या माझ्या अंगणामध्ये भगवंताला पाहिल्यावर का मी असे गळवण म्हणते म्हणतात. मग तो आमच्या घरी आला, तो आला रिकामा नाही आला म्हणतात. त्याने काय केलंय म्हणतात, आमच्या घरी म्हणतो ना येणे माझे वाढ बुडिले शेंके व तोडिले देहा हृदयाचे बक्षिले उलंडली ताकाते. असा पुष्कळ खोडा केलाय बघा. एक वेळा म्हणते का ग तू कुठे गेली होती, त्याला बघता ना का तू घरात. तर ती गोळंता म्हणते ऐकते तरी मी जाणते यमुना पाहिल्या नव जाते करणे खांबाचे बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. एक गोळ म्हणली तुला कळत नाही का तू कुठं घेतली बाहेर. मी कीर्तनला गेली ती म्हणली कशी, मी पाण्याला गेले ते म्हणली. पाण्याला गेले नसती त्या देवाला धरलं असतं आणि काय केलं भगवंताला बांधलं असतं म्हणली. नाही आता काय करू म्हणले आपण सडे जर मोळा होऊया आणि त्या पुढे पुढे सरकूया. भगवान होते त्यानंतर राणीला सगळ्या गोष्टी म्हणतात असले फार खोडा करतो याला ताकीदे याला काय शिक्षा कर. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. यशोदे काय म्हणले घरी यशोदे कृष्णाचे सांगावे गोकुळी राहावे का जावे. कारण काय काय खोट्या केल्या फार खोट्या केल्या तुला सांगा तुला राग येईल. यशोदे तुला येईल राग त्या पोरा काहीतरी सांग. काय तुला कळलं नाही तुला राग येईल. यशोदा म्हणली तुला राग येत नाही. कोणता राग येत नाही. मास्तर करते ते आता मास्तर ऐकायला नाही. राग कोणता आसावरी भैरव सारंग ठोबरे अजून काय काय राग आहे आम्ही आपण नावं माहित नाही. मला कसे आहेत मला राग येतो पण तुम्हाला दाखवू का राग माझा.
राग दाखवतो मला आता नको पुन्हा दाखव तुला मी दाखवतो ना राग म्हणजे राग नव्हे राग म्हणजे अनुराग संगीत कला आहे किती कला आहे माहिती का 14 कला आहे तर गायन एक कला आहे आपल्या कलेची नावं माहिती नसतील आपल्याला 64 कला आहेत नृत्य मृदुंग वादन गायन एवढं कला माहिती आपल्याला म्हणतात अशी राग करायचं राग नव्हे तर तुला राग येईल उर्मी जागे होईल त्या पोराला काय सांग ह्याला शिक्षा दे काय शिक्षा दे बांधा उकळाला याला बांधा उकळाला नंदाचा पोरियाला बांधा उकळाला बांधा उकळाला याला बांधा उकळाला नंदाचा पोरियाला बांधा उकळाला या दोन्हीमध्ये असलेले ह्याला शिक्षा कर ह्याला उकळाला बांध उकळा का म्हणायचो तर बांधा काय नसेल वरून उखळ मोठं असतं लांब जुनं उकळ बघा आता उकळ खाली असतात ते उकळकडे महाराज म्हणले बघा जवळ बसा येऊन आता बांधाला काय माहिती का उखळ आहे उकळा घालून असं उखळ म्हणजे लोखंडी उखळ खाली मोठं वर मोठं मध्ये निमुळतं त्या कमर धरून त्याला बांधायचं पहिला उकळा बांधा म्हणले पण त्या कवड्यांची ऐकलं ठीक आहे जाऊ दे म्हणले त्या नंद राणी यशोदा माता म्हणले ठीक आहे तुम्ही जावा त्याला उकळायला बांधते अवघड देवाने पुस्तक खोड्या केल्या बघा यशोदा मातानं मोठं उकळ लोखंडी उकळ होतं त्या उकळाला भगवंताला उभं केलं आणि भगवंताला दाव्यानं बांधलं दावे बांधायला किती बांधले का एक दावा बांधले गाठबारामध्ये 2 बोटं काही पडायचे आणा दावी म्हणाले तसे दावा आणले त्या पहिल्या दावाला गाठ मारली पुन्हा व्हिडिओ मारले की 2 बोट काही पडायचे अवं काय पण आमरेत बघा म्हणतात दावी अनंत लाभ येतं 2 बोटे वणी 2 बोट म्हणजे दैतात देव सापडत नाही यशोदा माता कंटाळले जाऊ दे देव म्हणजे जाऊ द्या आईला त्रास नाही आपली आई आहे ती 12 वर्ष गेले परिस्थिती देवाने काय केलं कंबर बांधून घेतली आणि यशोदा कामाला लागली देवाने असं हिसकायला लागला मला उकळ आडो पडलं खाली आणि देव रांगा पुढे गेली पुढे जाताना म्हणजे दारात मोठी झाडं होती किंवा जुना झाड होते म्हणतात काय असे मोठी झाडं झाडाच्या मध्ये देव सुरले मागं उकळ आडवं गरवल्यासारखं तेव्हा असे टारड फिरे दिलेलं म्हणतात ते झाडं खाली पडली उकळ झाडातलं बाहेर पडलं झाडं पडल्या फार मोठा आवाज झाला सगळे घाबरले काय झालं आवाज झाला बघतात काय झाडातनं झाडं खाली पडले झाडात 2 दिवे पुरुष बाहेर पडलेले त्या 2 पुरुषांनी नळ कोबेर होते त्या दोघांची शापच होती त्यांना नारद शाप दिला होता म्हणतात त्या दोघांनी हात जोडले भगवंताला माफ केले भगवंताला आणि नमस्कार घेतला वंदन घेतलं देवा आमचा होता झाला बरं का मग देवाच्या पाया पडले आणि ते गंधर्वरूपी गेले म्हणतात आवाज झाला मग सगळ्या म्हणतात गोळा झाले म्हणतात नंदबाबा सुद्धा आले पाहिलं तर यशोदेच्या देवाला बांधलेलं आहे झाडाचा थोडं पृष्ठ आहे आणि मध्ये आडवा उपर आहे म्हणजे नंदबाबाने छोटं भगवंताला म्हणजे यशोदे अगं तुला बघितलं नाही म्हणजे आपलं एकूण म्हणे आणि त्याला बांधल्यास तू झाडा अंगावर पडली असतीस तर म्हणजे झाडं तयार कोणी गेले झाडं माझा कसं पडतील म्हणते असो श्री नंदबाबाने म्हटलं त्यावेळी यशोदेला राघव यशोदा म्हणतात उत्तर भगवंताला आणि आपला कडो घेतलेला आहे झाडं पडली बघा आणि देवाला झालं असतं काय करावं मग आपल्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावली देवाच्या कपाळाला काय लावलं भक्ताच्या पायाची माती देवाला लावून घेतली बघा अक्षर देवाला भक्त फाटली असतात असो अशा प्रकारे पुष्कळ खोड्या केल्या म्हणले नंदबाबा म्हणले का म्हणलीस त्याने फार खोड्या केल्या म्हणले आता काय करा म्हणले त्याला काही नका पाठवलं शाळेत म्हणले नंदबाबा म्हणले कृष्णा आता गावात राहायचं नाही आहे आपले गाई गोरे घेऊन तुम्ही रानात चालला जा पित्राचा नंदबाबाचा आदेश मानला भगवानच्या सर्व गोपाळ घेतलेला आहे आपले गाई घेतलेले आहे आणि सुद्धा मात्र भगवंताला फार मोठा ठरवलेला आहे
गोपाळ असा वेश दिला, खांद्यावर कांबळी दिली, हातामध्ये काठी दिली नाही, शिजून दिली नाही. भगवान आपले गाई गोप धुवून भगवान ढवळ गाय राखायला निघालेले आहेत. गाई गोपाळ यमुनेच्या नदी येथे पाणी या मळवून जगण्याची अशा प्रकारे म्हणतात. गाई घेऊन भगवानच्या आवडी आणि वृंदावनात गेलेले आहेत, यमुने काठी गेलेले आहेत. गाई चरला सोडल्या आणि गोपाळाने खेळ मांडला. खेळ म्हणला, कोणकोणता खेळ म्हणला? पुष्कळ खेळ आहे म्हणजे. जुने मर्दानी खेळ होते म्हणतात. भगवंतांना आपले खूप खेळ चालू केले. खेळ मांडीला वाळवंटी काही नाचते वैष्णव बाहेर आहे म्हणजे. असा खेळ खेळता बराच वेळ झालेला आहे. खेळ खेळता करता म्हणतात म्हणजे भगवंता आता खेळ बंद करा, कारण का आता वाजले 12, आता खेळ बंद करा. मग काय करा म्हणतात, आता भुके दिवस झालेले आहे, झाली आता वेळ म्हणती आणा सुरूया. गोपाळ म्हणले चला तेव्हा भूक लागली आम्हाला. ठीक आहे. गोपाळ म्हणले आज एकत्र खायचं नाही, आज सगळे आपल्या डबे बाजूला खायचं नाही, सगळे शिदरे एकत्र करायचे आहे. आज काला करायचा आहे आणि तो काला पण खायचा आहे. ठीक आहे म्हणे. आता गाई चला सोडल्या होत्या, गाई लांबणार गेलत्या. कुठं कुठं गेलत्या गाई? पुष्कळ लांबणार गेलत्या गाई. आता गाईला वळते कसं करायचे? गोपाळ म्हणले देवा आमच्या हातात नाही म्हणले, आमच्या गाई आणि लांब लांब गेलेल्या आहेत, त्या गाईला तुम्ही जवळ करा, त्या गाईला वळती करा. मग काय करा, देवाने आपल्या कळमाचं मोठं झाड होतं, झाडाच्या बुंदेला देव असे दीड पाय उभे राहिलेले, आपली खोरडी बासरी काढलेली भगवंतानं आपल्या श्रीमुखात धरलेली आहे. भगवंतानं आपल्या मुरलीचा मंजूर असा आवाज काढलेला आहे. देवाच्या सुंदर मुरलीच्या आवाजाला म्हणतात तृणाच्या लोभे गाई गेल्या दुरी, पाचारी मुराई नामेटांची. भगवंतानं आपल्या त्या मुरलीच्या आवाजाने गोपाळा त्या गाईचा आवाज केलेला आहे. गाईला हाकारलं, त्या सगळ्या गाई हंबारत त्यावेळी येतला गाईच्या वळल्या. पण देवाना मध्ये तो मुरलीचा वाद केला होता ना, नाद वाजवले आवडलं म्हणतात, तो नाद लांब लांब केला. कुठं खेती गेला तर तो नाद, मुरलीचा नाद फार लांब केला. तो नाद गोकुळात गेला, वंदनात गेला, मथुरेत गेला. आणि त्या नादा परिणाम काय झाला तर ऐकोणी वेणूचा नाद हे कळून त्यावेळी आपलं नवराला जीव वाढालं. दुपारची वड होती, नवरामाला भुकळ जीव वाढायला बसली म्हणतात. आपण लोणचं तर ते जरा म्हणल्या म्हणतात. लोणच्याची भरणी काढली, भरणीत लोणचं दिलं नवऱ्याला, याची बाकी पोरगी होती. मग इथं ते त्या बाईच्या गवळणच्या कानावर देवाच्या मुलीचा आवाज ऐकू गेला म्हणतात. त्या नादानं कृष्णा तुझ्या नादान रे मन माझे मोहिले. नाद ऐकल्या ती अशीच निघाली. ती पोरगी त्या करायला त्या पुरला उचलला ठेवलं शेंक्यावर, आणि शेंक्याची भरणी किती काकायला निघाली. म्हणजे अगं कुठे चालली का? अगं देवाचं नाद ऐकू काकाला कोण आहे म्हणजे हरणे की, अगं हरणे का भरणी बघ म्हणली. म्हणजे हरणे राहिली कडेला, हरणे नाही शिंक्यावर बंडे झाली. हे बोला म्हणजे आवाज दही विकायला चालली होती, तिला नादा गेला कानाच्या, आणि ती गळू सुद्धा विसरली केली. ती गळू सुद्धा म्हणती काय म्हणती, तेरे कानाने बंसरी बजाई, तेरे कानाने मुरली सुनाई, तेरे कानाने बंसरी बजाई, तेरे कानाने मुरली सुनाई, तेरे कानाने बंसरी बजाई, तेरे कानाने तेरे गाने मुरली सुनाई. गोकुल ढूंढा मथुरा ढूंढे, गोकुल ढूंढा मथुरा ढूंढे, ढूंढत ढूंढत भाई मैं बावरी, ढूंढत ढूंढत भाई मैं बावरी. मैं तो गली गली
बैठो कली गली शोर मचाई तेरे गाना ने बंसरी बजाई तेरे गाना ने बंसरी बजाई तेरे गाना ने मुरली सुनाई तेरे गाना ने बंसरी बजाई तेरे गाना ने बंसरी बजाई मुरलीचा नाद झाला तो नाद जगाच्या ब्रह्मांडामध्ये कानाकोपरा पोहोचलेला आहे म्हणतात. सर्व जगाला वेळ लागलेला आहे. पुन्हा देवाने आपल्या मुरलीचा आवाज बंद केलेला आहे. मुरली पिठांबरा खोवलेला आहे आणि सर्व गोपाळ गोळा झालेले आहे. कबूतराने गोपाळला गोलाकार बसवलेला आहे. मोठे मोठे गोपाळ खड्याने बसवले, लहान लहान गोपाळ मध्ये बसवले. पैसोनी फेरी घडिया मध्यभागी हरी परमात्मा मध्ये उभे राहिले आणि हा गोपाळ काला केलाय. सगळ्या सुंदर एकत्र केलं. याचा गोपाळ काला खेळलेला आहे. बघून तो काला सर्व गोपाळांना वाटलेला आहे. पहिल्यांदा लहान लहान मुलांना गोपाळ वाटलेला आहे, काला वाटलेला आहे. पुन्हा मोठ्या मोठ्या मुलांना गोपाळ काला वाटलेला आहे. सगळ्याला काला वाटलेला आहे. सगळे काना खाणार आहे. त्यावेळेला सर्वांनी गोपाळांना म्हणले गोपाळांनो हो म्हणा. गोपाळांनो खायला मिळाला का हो म्हणा. मग खायचं काय जरा थांबावं. का थांबायचं? ज्या भगवंत आपल्याला मानव देह दिला, ज्या देवाचे उपकार फार मोठे आहे. देवाने खायला काय दिले? हात दिले. हात कशाला दिले? भात खायला आणि हात खायचा दिले काय वाजवायला. हाताने भात खायचं, हाताने हात दाखवायचं बरोबर आहे. हाताचं खरं काम काय? टाळी वाजवावी घोडी उभारावी. त्या देवाचे उपकार मानले पाहिजे. देवाचा काळा खायचा हातानं, पण त्या देवाच्या नावाचा मोठ्याला घेता करायचा. पुन्हा गोपाळ खाला खायचा. आमचे बाळी महाराज समोर येतो का? माझा देव माझा भाव चॅनलचे मालक बाळे महाराज बघा. बाळे महाराज हो बाळे महाराज जायचे. अशा प्रकारे म्हणतात. त्यावेळेस सर्वांनी यावेळेस सावध झालेले. देवा गोपाळ पेढ्याचा आदेश मानला. पेढे आम्हाला गोपाळानं काला खायचा अगो देवाच्या नावानं मोठ्याने गजर करायचा. सगळ्या गोपाळाने हात वर करा. सगळ्या गोष्टीचा हात वर करा. सगळे गोपाळ हात वर करा. सर्व ऐकू आलं का? सगळ्या मोठ्याला गजर करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हो आता काला खावा. तुझा गट वाटला कालामध्ये. आता काला खाण्यात समजा ग्रहित धरा. मला काला मिळणार आहे. या ठिकाणी सजगी गावामध्ये देवाच्या स्थापना निमित्त हा 31 वर्ष आहे. शिवाजी महाराजांच्या पोदार महाराजांच्या निवेदनाखाली हा एवढा मोठा शुद्ध सप्ताह होत आहे. याला 31 वर्ष पूर्ण झालेले. बाबांचा आशीर्वाद, भाऊमारा साताराचा आशीर्वाद आहे. थावरे भाऊंचा आशीर्वाद आहे. हा सर्व लोकांचा सहयोग आहे. शिवाजी महाराज मुख्य प्रवर्तक आहेत. पोदार महाराज या सर्वांच्या संमतीने हा गोपाळ काला धरले. गोपाळ काला गोड झाला म्हणायचं. आणि हा काला सोनाळी घडणार आहे. याचा कायद्याचा प्रसाद खाल्यानंतर पुन्हा आरती होईल, पुन्हा महाप्रसाद होईल. तत्पूर्वी आपण गोपाळ खाल्ला खाल्ल्याचं समाधान मानायचं आहे. माऊलीचं भजन करायचं आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज खाल्ला आपण सर्व गोपाळ कृष्ण आलेले राधा पण आलेले. असो सर्वांनी मोठ्या प्रेमाने दर्शन घ्या. गोपाळ कृष्ण भगवान आहे.
सर्वांनी मोठ्या प्रेमाने काबा खाल्लेला आहे. माऊली भजन झालेलं आहे. तुकोबराचं भजन करायचं अगोदर माऊली चालू शेवट सरपण नको. Yeah.